नमस्कार. सावी स्टडी कॉर्नर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत 23 सप्टेंबर 2024 रोजी एक जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे. हा जी.आर. शिक्षकांकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असा जी.आर. आहे. हा जी.आर. नक्की काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच येणारे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला तर मग या जी.आर.चं स्वरूप काय आहे ते आपण बघूयात. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत. तर हा जी.आर. चा विषय काय आहे, तर ज्या शाळांमध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या आहे या शाळांमध्ये डी.एड. आणि बी.एड. पात्र शिक्षक जे आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजेच कंत्राटी तत्वावर नियुक्त करणार आहेत. चला याबाबत सविस्तर माहिती घेऊया. प्रस्तावना. राज्यात 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक नियुक्त करावयाची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही. तसेच राज्यात डी.एड. व बी.एड. अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करणे उचित होणार नाही. यासह अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच डी.एड. व बी.एड. अर्हताधारक पात्र बेरोजगार उमेदवारांना शिक्षकीय पदावर काम करण्याची संधी प्राप्त होईल. यासह 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये डी.एड. व बी.एड. अर्हताधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा, यानुसार आता या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरती जिथे सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती केली जाणार होती, तर अशा ठिकाणी आता हे जे डी.एड. बी.एड. पात्रताधारक आहेत यांची नियुक्ती सरकार करणार आहे. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार शिक्षक यांमधून नियुक्त करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला उपरोक्त वाचा क्रमांक 4 येथील शासन निर्णय दिनांक 5/9/2024 या निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एका पदावर डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार शिक्षक उमेदवाराची नियुक्ती करण्यात यावी. याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत. आता या निर्णयानुसार क्रमांक 1 सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. 2 डी.एड. बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे किंवा सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसेल. क्रमांक 3 सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल. म्हणजे सुरुवातीला एका वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट वरती हे शिक्षक भरती होणार आहे आणि त्यानंतर ही शिक्षक भरती दरवर्षी वाढवण्यात येईल किंवा दरवर्षी एक नवीन नूतनीकरण करून ही शिक्षक भरती किंवा ते शिक्षक कामावरती रुजू होणार आहेत. क्रमांक 4 मानधन रुपये 15,000 प्रतिमाह कोणत्याही इतर लाभांव्यतिरिक्त, म्हणजे महिना 15,000 मानधन राहणार आहे. क्रमांक 5 एकूण 12 रजा देय एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा
या विना वेतन असतील. म्हणजे 12 रजा यामध्ये ग्राह्य धरल्या जाणार आहेत. क्रमांक 6, कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील. 7, जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. क्रमांक 8, बंधपत्र किंवा हमीपत्र नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शिक्षकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. या आशयाचे बंधपत्र किंवा हमीपत्र घेण्यात यावे. बंधपत्र किंवा हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा, तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करण्यात येणार नाही व सक्षम प्राधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीवरील सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत किंवा आक्षेप राहणार नाही याचा देखील उल्लेख करण्यात यावा. काही अटी आणि शर्तीनुसार हे हमीपत्र आपल्याला तिथे सादर करावयास लागणार आहे. क्रमांक 9, अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणे असतील. 10, प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत. सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकतेनुसार आयुक्त यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात. क्रमांक 12, नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीसाठी कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. क्रमांक 13, करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी. क्रमांक 14, करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे किंवा माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील. सदर मूल्यमापनात कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी तत्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल. क्रमांक 16, शाळेची पटसंख्या 10 पेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेले डीएड व बीएड अर्हताधारक कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. नियमित शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. म्हणजे जर त्या शाळेची पटसंख्या 10 पेक्षा एका विद्यार्थ्याने जरी वाढली तरी तिथे काय होणार आहे, तो कंत्राटी शिक्षक काढून टाकला जाणार आहे आणि तिथे नियमित शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. क्रमांक 17, करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपवलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. म्हणजे जेव्हा आपण हा जॉब करणार आहे तेव्हा इतर कोणतेही काम आपण करू शकणार नाही. क्रमांक 18, करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील. क्रमांक 19, ज्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी. यामध्ये दोन्ही नियमित शिक्षकांची इच्छुकता घेण्यात यावी. जर दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकास प्राधान्य देण्यात यावे. तसेच दोन्ही नियमित शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसल्यास सेवा कनिष्ठ शिक्षकाची बदली करण्यात यावी. तथापि कंत्राटी शिक्षक मिळेपर्यंत नियमित शिक्षकाची बदली करण्यात येऊ नये.
याचा अर्थ ज्या वेळेस 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत तिथे जर 2 नियमित शिक्षक कामावरती आहेत तर त्यापैकी ज्याची सेवा जास्त आहे त्या शिक्षकाला बदलीस प्राधान्य दिलं जाणार आहे. किंवा जर दोन्ही पण शिक्षक जर इच्छुक नसतील बदलीसाठी तर जो कनिष्ठ शिक्षक असेल त्याची बदली करण्यात यावी. म्हणजे 2 पैकी एका शिक्षकाची बदली होणार आहे आणि त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षकाची शिक्षक नेमणूक होणार आहे. क्रमांक 20 कंत्राटी तत्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्र प्रमुखांचे असेल. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल. क्रमांक 20 संदर्भीय शासनपत्र दिनांक 7/7/2023 व शासनपत्र 15/7/2024 अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे 10 पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील. यासाठी देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 15,000 एवढे राहील. क्रमांक 22 सदर बाबींवर होणारा खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. क्रमांक 23 सदर शासन निर्णयातील तरतुदी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना लागू राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दिलेला आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. बघा आता या नियमानुसार किंवा या GR नुसार आता 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवरती ही शिक्षक भरती होणार आहे किंवा कंत्राटी शिक्षक भरती होणार आहे. हा GR तुम्हाला योग्य वाटतो की अयोग्य हे तुमचे मत देखील आपल्या चॅनलवर नक्की कळवा. सदर कंत्राटी शिक्षक भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. याचबरोबर उमेदवारांनी TET साठी तयारी देखील चालू ठेवायची आहे. कारण TET आणि TET या दोन्ही परीक्षा शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती मिळणार आहे. अशाच उपयुक्त अपडेटसाठी आणि सरावासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.